अशोक चव्हाण सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली, विरोधक म्हणून काय भूमिका? विरोधक म्हणून नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेला अनुसरून आम्ही सरकारकडे नेहमी सहकार्याची भूमिका घेतली आहे। त्याचं फार त्यांनी आमच्या विश्वासघात केलेला आहे, आम्हाला बोलण्याची संधीसुद्धा दिलेली नाही आहे। कुठलेही नवीन मुद्दे त्यांच्या बोलण्यामध्ये आज समोर आलेले नाही आहे। समाजाला फसवलं आहे, जरांगे पाटलांना फसवलेलं आहे आणि 24 तारखेपर्यंत नाही तर पुढच्या जानेवारीपर्यंत काही करायचं नाही हीच त्यांची भूमिका आहे। आणि फेब्रुवारी मार्चमध्ये कोड ऑफ कंडक्ट लागेल, आचारसंहिता लागेल, निवडणुका लागल्या तर हे विषय कसा मार्गी लागेल हा खरा प्रश्न आहे। त्यांनी आरोप केला की महाविकास आघाडी सरकारमध्येही काही ठोस भूमिका मराठा आरक्षणावर घेतली नाही। मला सांगा, इंदिरा साहनीच्या प्रकरणात काय आम्हीच जबाबदार आहोत? इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% सीलिंग घालण्यात आलेली आहे, तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। तो निर्णय आम्ही घेतला होता का? याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाच्या कित्येक वर्ष अगोदर हा निर्णय झालेला आहे। आणि मुद्दा एवढाच आहे की हा कसा ओव्हरकम करायचा या बाबतीमध्ये विद्यमान सरकार, मागे फडणवीस सरकार असताना त्यांनी सुद्धा याच्यावर काहीच केलेलं नाही। गायकवाड कमिशनचा रिपोर्ट तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। सर अशा परिस्थितीत शेवटचा प्रश्न माझा, पर्याय काय आहे सरकारसोबत? विशेष पर्याय कायदेशीर मुद्दे आहेत, ते शासनाने आज स्पष्ट केले असते, जी अपेक्षा होती त्यांनी काहीच केलेलं नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।